अखेर एकनाथ शिंदे यांच्या हातातून आता पक्षाची गळती सुरू झालेली आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची बाजू घेत उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे असंख्य नगरसेवक आताही पक्ष प्रवेश करण्यासाठी धजावत नाहीयेत। नेमकं घडले काय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी। ठाकरेंची शिवसेना संपली, ठाकरे ही शिल्लक सेना असं वारंवार भारतीय जनता पक्ष आरोप करत राहिलं, मात्र ठाकरेंनी आपली ताकद कायम ठेवली। आज ज्या सरकारमध्ये मंत्री आणि आमदार खासदार आहेत, त्याचबरोबर तेच उद्धव ठाकरे यांचेही तेवढे चाहते आहेत। यावरून 2-4 जण जर सोडली ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती खालच्या स्तराला जाऊन या ठिकाणी टीका केलेली आहे, त्यांना सोडून मात्र प्रत्येकाला असं वाटतं की ठाकरेंकडेच आता पुन्हा गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही। अशातच या चर्चांना उधाण आलंय विदर्भामधून। विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही शाखा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील काही शहर प्रमुख यांनी पुन्हा एकदा ठाकरेंकडे जाण्यासाठी आपला मार्ग निवडलेला आहे। अशातच मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामधील मुंबईतील असंख्य नगरसेवक हे आहेत। त्याचबरोबर ठाण्यातील एक 6 नगरसेवकांचा ग्रुप आहे, तो संजय राऊत यांना भेटल्याची चर्चाही तेवढीच समोर येते। संजय राऊत यांनी त्यांना प्रवेश देण्यासाठी इच्छुकता दर्शवलेली आहे। अशातच ठाण्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंचं वर्चस्व वाढताना दिसत आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने शिंदेंचा बरोबरती कार्यक्रम करून त्यांना त्यांच्या जागेवरती शांत ठेवलेला आहे। त्यामुळे आता 2 ठाकरे बंधू एकत्र आले आणि सर्वात मोठी अडचण एकनाथ शिंदे यांची झालेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडचे दर आठवड्याला होणारे पक्षप्रवेश ते मात्र आता थांबलेले आहे। अशातच ठाकरेंकडे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी पक्षप्रवेश होताना दिसत आहे। तर असंख्य जे नाराज पदाधिकारी आहेत शिंदे सेनेमध्ये, ज्यांना भाजपांच्या इशाऱ्यावरती काम करावं लागतं, त्यांना पुन्हा एकदा ठाकरेंकडे येण्यासाठी त्यांचीही वाटचाल सुरू आहे। कल्याण डोंबिवलीमधून अतिशय महत्त्वाचे पक्षप्रवेश झालेले आहेत। माजी शहर प्रमुख, त्याचबरोबर माजी नगरसेवक यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे। त्यामुळे येणारा काळ ठाकरेंसाठी हा अतिशय अजून महत्त्वाचा ठरणार आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्याचे हे परिणाम आहेत। त्याचबरोबर अजून युती घोषित न होताच आता मातोश्रीवरती पक्षप्रवेश जोरदार सुरू असल्यामुळे येणारा काळ हा ठाकरेंच्या सेनेसाठी पुन्हा एकदा आहे। तर राज ठाकरेंच्या शिवसेना प्रमुख या वाक्यामुळे पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना ही ठाकरेंना मिळणार किंवा गोठवली जाणार अशी ही चर्चा रंगू लागते। आपल्याला काय वाटतं, कमेंट करा।